मित्रांनो नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली। तर चला मित्रांनो, दिलेल्या माहितीचे मुख्य अंश पाहूया। लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती 18 वर्षाची होतपर्यंत आपण 1 लाख रुपये त्या मुलीला देतो। प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे। सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे। या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे। एसटी मध्ये महिलांना प्रवास 50% पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली की येत्या काळामध्ये 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं। आता सविस्तर माहिती ऐकून घेऊया। लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या, मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती 18 वर्षाची होतपर्यंत आपण 1 लाख रुपये त्या मुलीला देतो। जन्माला 5,000 रुपये देतो, पहिल्या वर्गात 5,000 रुपये देतो, चौथ्या वर्गात 6,000 रुपये देतो, 7व्या वर्गात 7,000 रुपये दिलो, 11व्या वर्गात 10,000 रुपये देतो। असं करत जवळजवळ 1 लाख रुपये आपण या मुलीकरता देतो। ही लेक लाडकी सारखी योजना आपण केली। एसटी मध्ये महिलांना प्रवास 50% पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही। प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे। सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे। अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवा आणि शिका सारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे। 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत। मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील। काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलंय। महाराष्ट्रातल्या 11 लाख गृहिणी ज्या 2 वर्षापूर्वी 1 पैसा कमवत नव्हत्या, आता त्या वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत आहेत। कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 8 लाख, कोणी 12 लाख रुपये वर्षाला कमवत आहेत। अशा लखपती दीदी 11 लाख लखपती दीदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या। आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं, म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल। अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।